नमस्कार. इलेक्शन एक्सप्रेस राजधानी दिल्लीच्या दिशेने धावायला सुरुवात झाली आहे. 272 खासदारांचा जादुई आकडा गाठून सत्तेच्या स्टेशनापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू झाली आहे. केवळ भगवे डबे जोडून दिल्ली गाठता येईल का याबाबत कदाचित आता भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व साशंक आहे की काय. म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी 10% मुस्लिम मतदारांचा हिरवा डबा इलेक्शन एक्सप्रेसला जोडायचं ठरवलंय. त्यासाठीच मुस्लिमांची माफी मागण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली आहे. आमच्याकडून भूतकाळात काही चुका झाल्या असतील तर मी माफी मागतो अशा शब्दात राजनाथ सिंह नतमस्तक झालेत. कधीकाळी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपचे नेते आता मुस्लिमांची माफी मागण्याची भाषा का बरं करतायत. एकीकडे गुजरात दंगलींचा भूतकाळ तर दुसरीकडे नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेला विकास, तर त्याही पलीकडे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजनाथ सिंह यांची मुसलमानांची माफी मागणं. हे सगळं कशाचं गिमिक आहे. काही राजकीय अपरिहार्यता आहे. ते खरोखरच माफी मागणार आहेत की ही नुसतीच हूल आहे. मुस्लिमांची माफी मागावी असं राजनाथ सिंह यांना मुळात वाटतेच कशा करता. त्यांची माफी म्हणजे भाजपच्या भूतकाळातील चुकांची कबुली म्हणायची का. मग नरेंद्र मोदींची कुत्र्याच्या पिल्लाची उपमा, हिंदू राष्ट्रवादी असल्याचा पुनरुच्चार ते भाजपची आत्ताची बदललेली भूमिका, या प्रवासामागचे नेमके राजकारणाचे संदर्भ काय दिसत आहेत आणि मुस्लिम समाज या भाजपच्या बदलत्या भूमिकेकडे कसं पाहतोय यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया भाजपचं अल्लाहू अकबर या विशेष कार्यक्रमात. भाजपचं अल्लाहू अकबर या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर्वप्रथम या कार्यक्रमात आजचे सहभागी झालेले आहेत अनीस अहमद. अनीस अहमद हे राष्ट्रीय सचिव आहेत काँग्रेसचे. अनीस अहमद आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी. माधवजी आपलं स्वागत. अरविंद गोखले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. अरविंद गोखले आमच्या पुण्याच्या ब्युरोमधून आपल्या सोबत आहेत. अरविंदजी आपलं स्वागत. आणि आपल्याबरोबर आहेत अब्दुल रहमान अंजारिया. अब्दुल रहमान अंजारिया हे सदस्य आणि सल्लागार जामा मस्जिद समितीचे सल्लागार आणि सदस्य आहेत. अंजारियाजी आपलंही स्वागत. या कार्यक्रमात सुरुवात करताना सर्वप्रथम काय म्हणाले राजनाथ सिंह ते प्रथम पाहूया. पर हाथ रखकर खुद जो भी बातें हमने रखी, जो भी मन में सवाल पैदा होते आप पूछ लेना. कभी भी यहां गड़बड़ हुआ, कहीं यदि हम लोगों के पार्ट पर भी कोई गलती और चूक हुई होगी तो मैं आपको यकीन दिलाता हूं कि हम शीश झुकाकर, अपना सिर झुकाकर हम क्षमा मांग लेंगे. पहिल्यांदा आपण काय सांगितलं, हम शीर्ष झुकाकर उनसे क्षमा मांगेंगे. मला पहिलाच प्रश्न घेऊन जायचा आहे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी, त्यांची वाक्य काय ती आपण ऐकलीत. तुम्ही एकदा महाराष्ट्राच्या जनतेला हा कार्यक्रम बघणारा स्पष्ट सांगा, तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी माफी मागितली नाही, माफी मागण्याची तयारी दर्शवली, नेमकं काय होतं या शब्दरचनेत. मी आपल्याला एक विनंती करू का. बोला. आपण आता राजनाथजींचं जे वक्तव्याचा एक क्षण दाखवलात तो जरा परत दाखवलात. मी पीसीआरला विनंती करतो की राजनाथ सिंह यांचं जे वक्तव्य होतं ते सर्व दर्शकांच्यासाठी म्हणून पुन्हा दाखवा अशी विनंती माधव भांडारी करतायत. पर हाथ रखकर खुद जो भी बातें हमने रखी, जो भी मन में सवाल पैदा होते आप पूछ लेना. कभी भी यहां गड़बड़ हुआ, कहीं यदि हम लोगों के पार्ट पर भी कोई गलती और चूक हुई होगी तो मैं आपको यकीन दिलाता हूं कि हम शीश झुकाकर, अपना सिर झुकाकर हम क्षमा मांग लेंगे. हम लोगों से कुछ गलती हुई होगी तो शीश झुकाकर हम क्षमा मांगे. म्हणजे तोच तर माझा प्रश्न आहे. ही त्यांनी माफी मागितली म्हणायची, माफी मागण्याची तयारी दाखवली म्हणायची, नेमकं काय होतं हे. राजनाथजींनी अत्यंत साध्या स्वच्छ शब्दांमध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सर्व स्तरावरचं, सर्व प्रकारच्या सर्व समाज घटकांसाठी मोकळं आहे, मोकळ्या मनाचं आहे हे सांगितलं. त्यांनी हे सांगितलं की तुम्हाला जर आमची एखादी गोष्ट चुकीची वाटली, तुम्हाला आमचं एखादं कृत्य चुकीचं वाटलं, तुमच्या मनामध्ये काही शंका आल्या, मोकळेपणाने या आम्हाला सांगा. ते जर तुमचं म्हणणं खरं असेल तर आम्ही माफी मागू. कोणतं कृत्य.
त्यांनी सांगितलं ना, तुम्हाला जर आमचं एखादं कृत्य चुकीचं वाटलं म्हणून मी आपल्याला विनंती केली. हे बोलताना त्यांच्या डोक्यात किंवा भारतीय जनता पक्षासमोर कोणत्या कृत्याविषयी आपल्याला माफी मला काय असं वाटत नाही, मला असं काहीच वाटत म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की कुठल्याही कुठल्याही प्रकारे कृत्याबद्दल आपण मुसलमानांची माफी मागावी असं कुठलंही कृत्य भारतीय जनता पक्षाच्या हातून घडलेलं नाही? या देशामध्ये अशा तऱ्हेची माफी जर एखाद्या समाजाची मागायची असेल तर ती यादी खूप मोठी आहे आणि प्रत्येक समाजाची आहे. आणि मग त्याच्यासाठी फक्त भारतीय जनता पार्टीलाच नाही म्हणता येणार. सुरुवात 1947 पासून करावी लागेल, काँग्रेसपासून. त्यामुळे मला असं निवडणुकीच्या वाटतं तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या एका अध्यक्षानं अशा प्रकारची जाहीर माफी मागण्याची तयारी पहिल्यांदाच दर्शवली आहे. हे एक प्रकारे तुमच्या भूमिकेतनं केलेलं घुमजाव आहे. नाही, असं कुठल्याही प्रकारचं घुमजाव नाही. भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याक आघाडीचा कार्यक्रम आहे. भारतीय जनता पार्टीची अल्पसंख्याकांची आघाडी ही आज खूप चांगल्या पद्धतीने काम करते. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये पोहोचण्याचे जे आमचे प्रयत्न आहेत त्याच्यामधला तो एक भाग आहे. आणि त्याच्यामध्ये तिथे आलेल्या लोकांना एक विश्वास देणं, त्यांना एक दिलासा देणं की तुम्हाला जर एखादं काम करताना असं वाटलं की इथे भारतीय जनता पार्टीने काही अयोग्य केलं, चुकीचं केलं, तर त्याने ते मोकळेपणाने सांगावं. आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने आहे की नाही, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाने आपण इतक्या मोकळ्या मनाचे आहोत, आपण इतके ओपन माइंडेड आहोत, ओपन हार्टेड आहोत, हे सांगणं ह्याच्यामध्ये इतकं चर्चा करण्यासारखं, गदारोळ करण्यासारखं उदारमतवादी चेहरा जो म्हणताय ज्याचं आम्ही स्वागत करावं असंही आपला एक गर्भित अर्थ दिसतोय. जरूर आम्ही स्वागत करू. फक्त सांगा, हा उदारमतवादी चेहरा निवडणुकीच्याच काळात मुसलमानांच्या एका सभेमध्ये नेमका का बरं उघड झाला? अजिबात नाही, हा याच्या आधीपासून आहे. राजस्थान विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर, भारतीय जनता पार्टीच्या निशाणीवर 3 मुसलमान निवडून आले. काँग्रेसचा एकही मुसलमान निवडून नाही आला. गुजरातमध्ये, ज्या गुजरातबद्दल एवढा गदारोळ सगळीकडे केला जातो, त्या गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीच्या निशाणीवर निवडून आलेले असंख्य नगरसेवक वेगवेगळ्या महापालिकांमध्ये आहेत. आपण राजस्थान जाऊ द्या, गोव्याचे उदाहरण तुम्ही देऊ शकाल मला माहिती आहे. मला फक्त एकच सांगा, महाराष्ट्रात 2009च्या लोकसभा निवडणुकीत किती मुसलमानांना आपण जागा दिलेल्या होत्या? 2009च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने तरी किती मुसलमानांना दिल्या होत्या? मुळातच अशा पद्धतीने ही जी चर्चा आपण या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतो आणि आपण म्हणजे केवळ मी आपल्याला म्हणत नाही, तर एकूणच प्रसार माध्यमांचा एक आवडता खेळ गेली वर्षानुवर्ष जो चालू आहे तो भारतीय जनता पार्टी आणि अल्पसंख्याक समाज यांच्यामध्ये एक दरी निर्माण करण्याचा, त्यांच्यामध्ये एक भांडण लावून देण्याचा आणि हे तुमचे शत्रू आहेत ह्यांच्यापासून दूर राहा असं वातावरण निर्माण करून काँग्रेसला मदत करण्याचा प्रयत्न प्रसार माध्यमांमधला एक वर्ग जाणीवपूर्वक जो करत येतो त्याचे हे परिणाम आहेत. बाकी आमच्या दृष्टीने याला काही महत्व नाही. अनीस अहमद राष्ट्रीय सचिव काँग्रेसचे आपल्या सोबत आहेत. अनीस अहमद जी, आपलं स्वागत. राजनाथ सिंग आज काल काय म्हणाले ते आपण पाहिलं असेल. एका मुसलमानांच्या सभेमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी असंही विधान सांगितलं की सबको देखा बार बार, भाजप को देखो एक बार, आणि भाजपची सत्ता आल्यास दंगामुक्त भारत करू असंही आश्वासन त्यांनी दिलं. या सगळ्यावर माधव भांडारी यांनी स्वच्छपणे त्यांनी माफी मागितली किंवा माफी मागायची तयारी दाखवली अशा प्रकारचं कुठेही विधान केल्याचं माधव भांडारी तिने म्हणत नाहीयेत. आपण या सगळ्याकडे कसं पाहताय? देखिए, ये साफ भारतीय जनता पार्टी ने ये संदेश दिया है कि हम एक बार हमें मौका दो, अब हम इसके बाद कभी दंगा नहीं करेंगे जो आज तक वो करते आए हैं. जो दंगे आज तक हुए हैं, चाहे वो गुजरात हो, चाहे वो कोई भी राज्य हो, जो भी दंगे हुए वो भारतीय जनता पार्टी ने किया है. ये खुद उन्होंने कबूल लिया है और इसके बाद भारतीय जनता पार्टी को एक बार आखिरी चांस दे दो, इसके बाद हम दंगे नहीं कराएंगे, ये उन्होंने संदेश कल के. और माफी भी मांगा कि जो दंगे हमने कराए उसके लिए हम माफी मांगते हैं. लेकिन मैं ये पूछना चाहता हूं, जिस तरीके से राजनाथ सिंह जी ने माफी मांगा है, क्या नरेंद्र मोदी जी माफी मांगेंगे? अनीस अहमद जी, मी त्या मुद्द्यावर येतो. महिलाओं के लिए जो जिनकी अनीस अहमद जी, मी त्या मुद्द्यावर येतो, पण एक छोटासा मुद्दा असा या ठिकाणी असा आहे की याच भाषणात राजनाथ सिंह यांनी असा उल्लेख केलेला आहे की गुजरातमध्ये मागच्या 10 वर्षात एकही दंगल झालेली नाही याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही दंगे करू असा आरोप त्यांच्यावर आपण कसा करणार आहोत? त्याला आधार काय आहे नेमका?
देखिए ये बात साफ है। एक तो आपने ये बोला कि टिकट राजस्थान में दिए, राजस्थान में इनके कुछ विधायक चुन के आए। देखिए इन्होंने गुजरात में एक भी माइनॉरिटी के आदमी को टिकट नहीं दिया। कई इनके माइनॉरिटी के लोग टिकट मांग रहे थे, अहमदाबाद से मांग रहे थे, बड़ौदा से मांग रहे थे, लेकिन इन्होंने कोई भी माइनॉरिटी के आदमी को एमएलए का टिकट नहीं दिया। और कोई भी माइनॉरिटी के आदमी को कोई भी बड़े माइनॉरिटी का स्टेटस, कैबिनेट स्टेटस किसी को भी नहीं दिया। वहां कोई माइनॉरिटी का मंत्री है, एमएलए नहीं है, कोई मंत्री नहीं है, कोई बड़े पोस्ट पर नहीं है। और ये गुजरात में जिस तरीके से जो हैवानियत का खेल 2002 के अंदर में इन्होंने किया है, जानबूझ के किया है। देखिए पूरे हिंदुस्तान में सबसे ज्यादा पुलिस वाले कहीं पर जेल के अंदर में है तो वो गुजरात में है। इशरत का जो हमारी मुंबई की इशरत थी मुमरा की, उसका इनकाउंटर कहीं हुआ है तो गुजरात में हुआ। उसे आतंकवादी बता के उसका वहां पर इनकाउंटर किया गया। और ऐसी बहुत सारे हमारे पास में सबूत है। आज भारतीय जनता की आज लोगों के सामने ये कह रहे हैं दो नई स्ट्रैटेजी बनाकर कि हमें एक बार मौका दो, इस बार हम दंगे नहीं कराएंगे। अभी तक जो कराया वो हो गया, वो गलती हो गई है, हम उससे माफी मांगते हैं और अब हमें मौका दे दो, अब दंगे नहीं कराएंगे। गुजरात में देखो एक भी दंगा नहीं हुआ, लेकिन मेरा ये कहना है कि गुजरात के अंदर में एक भी माइनॉरिटी के आदमी को मंत्री नहीं बनाया, गुजरात के अंदर में एक भी माइनॉरिटी के आदमी को विधायक नहीं बनाया। और जिस तरीके से गुजरात के अंदर में अकलियतों के ऊपर में उनकी प्रॉपर्टी की जलाई गई, 3-4 दिन तक मोदी की सरकार रहने के बाद में भी वहां पर दंगे रुके नहीं। दंगे अनीस अहमद जी तुम्हाला थांबवतोय आशा करता। अनीस अहमद जी, तुम्ही गुजरात दंगलीचा 2002चा उल्लेख केल्यानंतर मला 100% खात्री आहे की माधव भंडारी 1984च्या शीख दंगलीचा उल्लेख करणार। ते झाल्यानंतर मग आपण आणखी इतिहासाची पाहणं सगळ्यात शेवटी 1947-48 साली झालेल्या महात्मा गांधींच्या वधापर्यंत, महात्मा गांधींच्या मृत्यूपर्यंत आपण येणार आहोत। हे जे सगळं आपण बघतोय, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मुस्लिम समाज आता भारतीय राजकारणाकडे वेगळ्या नजरेनं बघणार आहे की नाही? तुम्ही असं सांगायचं की त्यांनी किती मुसलमानांना तिकीटं दिली, मग त्याच्यावर महाराष्ट्राचा जर हिशोब काढायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात जास्त मुसलमानांना जागा या बसपाने दिलेल्या होत्या, काँग्रेस किंवा भाजपा कोणी दिलेल्या नव्हत्या। मला याच्यात जायचं नाहीये कोणी कोणाला रिप्रेझेंटेशन दिलं, यापेक्षा सुद्धा कोणी कोणाला कितपत न्याय दिला आणि कोणता समाज कोणत्या राजकीय पक्षाकडे कसा पाहतोय हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। मला तुम्ही सांगा, आता मुस्लिम समाज, आपण त्या समाजाचे एक प्रमुख नेते आहात, आपला त्या समाजात अत्यंत वजन आहे। अनीस जी, मुस्लिम समाज आता भारतीय जनता पक्षाकडे कसा पाहतोय? त्यांची नजर गुजरातच्या या सगळ्या विकासानंतर आणि 4 राज्यातल्या निवडणुकांनंतर बदललेली असं वाटतंय का? आपण हा प्रश्न अनीस अहमदना विचारतात, जे काँग्रेसचे नेते आहेत। अनीस जी बोला। मला ऐसा है, गुजरात के अंदर में माइनॉरिटी की जो भी योजना केंद्र सरकार की है, 11वीं और 12वीं के बच्चों का सवाल हो, उनके जो लड़कियों को जो स्कॉलरशिप जाती है या जो भी केंद्र सरकार से स्कॉलरशिप जाती है, गुजरात सरकार ने माइनॉरिटी के बच्चों को वो स्कॉलरशिप भी दिया नहीं। और वो केंद्र सरकार ने कोर्ट से परमिशन लाकर गुजरात में देने का काम किया। यहां तक माइनॉरिटी की जब स्कॉलरशिप नहीं देते हैं तो आज वो वोट किस एंगल से मांग रहे हैं, किस हक से वो वोट मांगने का काम कर रहे हैं माइनॉरिटी के लोगों से? माइनॉरिटी को, अगर कोई माइनॉरिटी का नुमाइंदा कांग्रेस से खड़ा होता है तो वहां पर उसके सामने पूरा कम्युनल जातिवाद इलेक्शन कराया जाता है। जब महाराष्ट्र से अंतुले साहब, अब्दुल रहमान अंतुले को कांग्रेस ने टिकट दिया रायगढ़ से, तो पूरे रायगढ़ के अंदर में भारतीय जनता पार्टी और शिवसेना ने पूरे इलेक्शन को जातिवाद पर कम्युनल इलेक्शन लेकर गए। जब भी कोई माइनॉरिटी का आदमी खड़ा होता है, बीजेपी म्हणजे थोडक्यात अनीस अहमद जी, आपण म्हणताय की मुस्लिम समाजानं भारतीय जनता पक्षाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला नाही। याच सगळ्या मुद्द्यावर आपण मुस्लिम समाज नेमका कसा पाहतोय हे अंजारिया यांना विचारणार आहोत आणि या सगळ्याकडे बघताना एका पत्रकाराच्या दृष्टिकोनातून मतांचं गणित आणि अपरिहार्यता याविषयी बोलणार आहोत। अब्दुल रहमान अंजारिया आहेत। अब्दुल रहमान अंजारिया हे जामा मशिदीचे सल्लागार समिती सदस्य आहेत। अब्दुल रहमान अंजारिया जी, मला तुम्ही सांगा, या बदललेल्या भारतीय जनता पक्षाच्या रूपाकडे, गुजरात मधल्या झालेल्या विकासाकडे, 4 राज्यांच्या निवडणुकांकडे आपण आता मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून कसं पाहताय? मुस्लिम समाजाचं भारतीय जनता पक्षाबद्दलचं मत बदललेलं आहे का? गेल्या 10 वर्षात गुजरातमध्ये एकदाही दंगे झालेले नाहीत, त्याचबरोबर गुजरातमधला विकास काय सांगाल? सर्वप्रथम एक प्रश्न निर्माण होतोय
की राजनाथ सिंगजींनी या निवडणुकीच्या तोंडावर माफी का मागितली किंवा नाही मागितली. जर मागितली तर कुठल्या चुकी त्यांच्याकडनं किंवा त्यांच्या पक्षाकडनं झालेली आहे म्हणून अल्पसंख्याक समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून अल्पसंख्याक समाजाला मेसेज देणे, संदेश देणे आणि माफी मागणे म्हणजे हे स्वीकार करतात की काहीतरी कुठेतरी या समाजाबद्दल त्यांच्या पक्षाकडून किंवा सध्या NDAचे जे प्रधानमंत्रीचे दावेदार आहेत, NDA कॅन्डिडेट नरेंद्र मोदी यांच्याकडून काही चूक झाली असतील. गुजरातमध्ये 2002 फेब्रुवारी 27ला गोध्रामध्ये 58 लोकांची रेल्वे स्टेशनवर जळून दुर्घटनामध्ये निधन झालं. त्यावेळी माननीय राजनाथ सिंग साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. राजनाथ सिंग 28 ऑक्टोबर 2000 ते 8 मार्च 2002 पर्यंत मुख्यमंत्री होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये जे दंगल झालेत, शासनच्या आकड्याप्रमाणे 790 मुस्लिम, 254 हिंदू आणि 2500 लोक इंजर्ड झाले. 233 लोक. अंजारियाजी तुम्ही इतिहास सांगताय जो सर्वांना माहिती आहे. मी तुम्हाला थांबवतोय अशा करता की हा सगळा इतिहास झाला. तुम्ही हे आकडे सांगितल्यानंतर माधव भंडारी तुम्हाला 84च्या शीख दंगलीचे आकडे सांगतील. इथपासून ते आपण फाळणीपर्यंत पोहोचू. सवाल तो नाहीये. 10% मुस्लिम समाज आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा 12 ते 14% समाज पहिल्यांदा वोटिंगला आलेला आहे. तो न हिंदू आहे न मुसलमान आहे. त्याला तरुण भारताची, त्याला नव्या भारताची स्वप्न पडतायत. तो या सगळ्याकडे कसा बघतोय हा माझा सवाल आहे. त्याचं उत्तर द्या. तर मी हेच म्हणतो ना की कुठल्या जे दंगली आहेत, जे काही घडलंय आणि कोणाचे असं माफी मागल्यावर ते क्या माफ करू शकतात का? जे 2002 मध्ये ज्या लोकांचे जीव गेलेत, ज्या लोकांचे सगळं संसार उजळलं, त्यांच्या गल्लीतून जाऊन जर आपण विचारलं तर ते माफ करायला तयार होतील का? म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष त्याच्या उदार मतवादावर तुम्ही शिक्कामोर्तब करत नाही. नाही, एकच ओळीत सांगेल आपल्याला की त्यावेळी माननीय मुख्यमंत्री नरेंद्र मोदीचे शब्द होते, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. त्याच्यानंतर भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं की राजधर्मचा पालन नहीं हुआ. अटल जी ने सबके सामने ये कहा कि राजधर्म का पालन नहीं हुआ. मला अंजारे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अयोध्या पडल्यानंतर त्याच अटल बिहारींचं दुसऱ्या दिवशीचं वक्तव्य होतं की यहाँ पे मंदिर होना चाहिए. मग आता आपण हेच इतिहासाचे दाखले काढत जाणार आहोत का याच्या पलीकडे जाणार आहोत हा प्रश्न घेऊन मी जातोय अरविंद गोखले यांच्याकडे. अरविंद गोखले, आज भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी माफी मागायची एक तयारी दर्शवलेली आहे. किमान अशा प्रकारची तयारी दर्शवणं हे बदललेल्या भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचं प्रतीक आहे. याला आजची तरुणाई जी 12 ते 14% वोटिंगला येणार आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा मुस्लिम समाज जो 10% आहे. मध्यंतरी ग्राफिक्समध्ये आपण प्रत्येक राज्यामध्ये किती मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत लोकसभेचे तेही दाखवणार आहोत. या सगळ्याचा काय परिणाम होईल असं वाटतंय आपल्याला? तरुण वर्ग विश्वास ठेवेल की नाही हा पहिला प्रश्न नाही आहे. पहिला प्रश्न असा आहे की राजनाथ सिंग बोलतानाच असं म्हणालेत की आमची चूक झाली असेल तर, म्हणजे कोणतीही चूक झाली आहे हे त्यांनी मान्य केलेली नाही. चूक झाली असेल तर, जर तरची भाषा वापरलेली आहे. राजनाथ सिंग माफी मागायला तयार आहेत, पण जे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत ते नरेंद्र मोदी हे माफी मागायला तयार आहेत की नाही हा पुन्हा एक वेगळा प्रश्न आहे. राजनाथ सिंगांनी माफी मागायचं विधान करण्यापूर्वी नागपूरची परवानगी घेतली होती किंवा काय? सरसंघचालक मोहनराव भागवतांशी ते बोलले होते किंवा काय? हा पुन्हा एक अंतर्गत प्रश्न आहे. पण त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की जर उद्या मोहन भागवतांनी जर त्यांचे कान उपटले तर कदाचित ते विधानही बदलतील आणि परत त्यांचे सुशील कुमार शिंदेसारखी अवस्था होईल की काय याची मला शंका आहे. सुशील कुमार जसं म्हणाले की इलेक्ट्रॉनिक मीडियाला मला चिरडून टाकायचंय आणि नंतर म्हणाले मला तसं म्हणायचंच नव्हतं. सोशल मीडिया उदाहरण घ्या. तुमचा जो मुद्दा आहे की त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संमती होती का? माधव भंडारी, तुमच्या बदललेल्या किंवा असणाऱ्या प्रत्येक भूमिकेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आशीर्वाद किंवा तुमचा बोलविता धनी तोच आहे अशा प्रकारची आता इथे धारणा आहे आणि त्याहीपेक्षा मुस्लिम समाज तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघायला तयार नाही. तुम्ही बदलला असाल अथवा नसाल, काय सांगाल? ही जी काही तथाकथित धारणा आहे ना,
ती इथे बसलेल्या काही निवडक व्यक्तींची आहे. उद्या मतं द्यायला जे जाणार आहेत त्यांची ही धारणा नाही आहे आणि या व्यक्तींच्या धारणेमुळे त्यांच्या मतदानावर परिणाम होणार नाही. हे सगळं 2002 वगैरे सगळं सांगतायत. अरविंद गोखलेंपासून अनीस अहमदपर्यंत सगळ्यांना मी मुद्दाम एक पुस्तक सांगतो. देशातल्या दंगलींचा आढावा घेणारा हा ग्रंथ आहे. 1950 सालापासून आजपर्यंत 2004 पर्यंत जेवढ्या दंगली देशात झाल्या त्यांचा आढावा या पुस्तकात घेतलाय. हे पुस्तक लिहिलेलं आहे RNP सिंग ह्या IB आणि रॉ मध्ये काम केलेल्या अधिकाऱ्याने. या अधिकाऱ्याच्या उत्तम कामाबद्दल राष्ट्रपतींनी 2-3दा पदकं देऊन त्याचा पुरस्कार कौतुक केलेलं आहे आणि त्याने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये घेतलेले अनुभव. निष्कर्ष काय त्याच्यात? निष्कर्ष नाही, हा निष्कर्ष काढलेला नाहीये. त्याने निष्कर्ष नाही काढलाय. त्याने आकडेवारी दिली आहे. मी तुम्हाला आकडेवारी सांगतो. मला तुम्ही सांगा, मला सांगू द्या. आकडेवारी खरी असेल परंतु तरी सुद्धा मुस्लिम समाज तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघत नाहीये. मला एक उदयजी मला एक कळत नाही की ह्या चर्चेमध्ये भाग घेणारे 3 जण हे माझ्यावरती माझ्या पक्षावरती वेगवेगळ्या पद्धतीने हेतवारोप करतायत. त्यांना तुम्ही जेवढा वेळ देताय ते जेवढे हेतवारोप करतायत. बोला तुमच्या आकडेवारी द्या. निदान तेवढा तर वेळ दिला पाहिजे. आकडेवारी द्या. दंगलींची एवढी ह्या देशात फक्त काँग्रेस आणि काँग्रेसचं एक छत्री राज्य होतं. त्या काळात देशामध्ये 2962 दंगे झाले. त्याच्या पलीकडे मी मुद्दाम 3-2.5 वर्ष सांगतो. 1975 मध्ये 205 दंगे झाले. 1976 मध्ये 169 दंगे झाले. आणीबाणी होती त्या काळात. हा, आणि या काळामध्ये आमच्यासारखे लाखो लोक तुरुंगात होते. मग हे दंगे करणारे कोण होते? का झाले दंगे? आणि याच सगळ्या काळामध्ये झालेल्या दंग्यांबद्दल काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने खेद व्यक्त केला? आज आपण अल्लाहू अकबर म्हणताय. शहाबानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना घटनेच्या विरोधात जाऊन मुस्लिम कट्टरपंथीयांसमोर लोटांगण घातलं तेव्हा राजीव गांधींचा अल्लाहू अकबर आपण नाही म्हटलं. कट्टरपंथीयांच्या मागे लागत राहणं, कट्टरपंथीयांसमोर लोटांगण घालत राहणं हे काम काँग्रेसने सातत्याने केलं. पूर्वी केलं, काल केलं, आजही करतायत. आणीबाणीच्या काळामध्ये 205 दंगे झाले तेव्हा तर आम्ही आतमध्ये होतो. आम्हाला सरकारनं जेलमध्ये टाकलं होतं. मग हे दंगे कुणी केले? आमच्यावरचा दंगलीचा शिक्का पुसण्याकरता ही आकडेवारी पुरेशी नाही का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा शहाबानो प्रकरणात मग तुम्ही का माफी मागितलेली होती जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल तुमच्या विरोधात होता आणि तुमच्याकडे भारताच्या संसदेमध्ये 300-350 पेक्षा सुद्धा अधिक जागा तुमच्या हातात होत्या? याचा आपण फायदा उठवला की नाही? या सगळ्या प्रश्नांची आपण चर्चा करत का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय भाजपचं अल्लाहू अकबर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.